नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण ज्या काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करत आहोत त्यातील एक महत्त्वपूर्ण अशी संकल्पना म्हणजे बाह्यांग परीक्षण. याआधी आपण कागदपत्रांच्या संदर्भात म्हणजेच कोणत्याही घटनेसाठी घटनेचा उलगडा करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. म्हणजे घटना ही कागदपत्रांच्या अनुषंगाने विश्लेषित केली जाते. म्हणूनच नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, ना साधन ना इतिहास. अशा अनुषंगाने बाह्यांग परीक्षण म्हणजेच कागदपत्राच्या परीक्षणासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी संकल्पना होय. आता वळूया या संकल्पनेच्या अर्थबोधाकडे. आपण बाह्यांग परीक्षण म्हणजे कोणत्याही कागदपत्राच्या तपासणीची प्राथमिक अशी प्रक्रिया होय. म्हणजेच मूळ कागदपत्राचा लेखक कोण, स्थळ व काळ या संदर्भातील निश्चिती करण्याची प्रक्रिया म्हणजे बाह्यांग परीक्षण होय. अशा बाह्यांग परीक्षणासंदर्भात जर आपण विचार केला तर त्याचे मूलभूत हेतू कोणते, त्याची गरज काय, तर त्यामध्ये सर्वप्रथम विषयाचे स्वरूप पडताळणे म्हणजे काळ निश्चितीच्या संदर्भात बाह्यांग परीक्षणासाठी पहिला हा महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावायचा असतो. म्हणजेच विषयाच्या स्वरूपाचा होय. संशोधनाचा विषय हा कोणत्या काळातील आहे आणि त्या काळाला अनुषंगून तो उपयुक्त आहे का या संदर्भातील निश्चिती यामध्ये विषयाच्या स्वरूपाच्या पडताळणीमध्ये होते. तदनंतर हस्तलिखिताची विश्वसनीयता. दुसरा मुद्दा महत्वाचा या संदर्भात की हाती आलेला कागद किंवा हस्तलिखित हे मूळ स्वरूपात आहे का की नक्कल आहे याचा विचार करावा लागतो. कागद जर मूळ स्वरूपात आहे या संदर्भातील विश्वसनीयता तपासण्याचा हा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. प्रत्येक कालखंडामध्ये लिखाणाची एक पद्धत वेगवेगळी असते आणि म्हणूनच अक्षराचे वळण आणि त्या संदर्भातील शब्दरचना हा देखील या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा भाग ठरतो. म्हणून हस्तलिखिताची विश्वसनीयता हा यामध्ये बाह्यांग परीक्षणातील एक महत्वाचा मुद्दा होय. तदनंतर लेखकाच्या नावाची पडताळणी. आता जो कागद आपल्या हातामध्ये मिळालेला आहे, जे संदर्भ साधन आपल्या हातामध्ये मिळालेले आहे, त्या संदर्भ साधनाचा लेखक कोण या संदर्भातील निर्दिष्ट करण्याची किंवा तोच त्याचा खरा लेखक आहे का याची शहानिशा करण्याची देखील या ठिकाणी महत्वपूर्ण अशी गरज असते. कारण बऱ्याच वेळेस दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने खऱ्या लेखकाच्या नावाखाली तो लिहिला आहे याचा शोधही घ्यावा लागतो. कधी कधी लेखकाला महत्व मिळण्यासाठी एखादी व्यक्ती एखाद्या प्रतिष्ठित प्रख्यात व्यक्तीच्या नावाचा वापर करून लेख लिहिते. अशा वेळी त्यातील मजकुराचा आशय, वापरलेले शब्द पाहून खऱ्या खोट्याचा निर्णय करावा लागतो आणि म्हणून या संदर्भातील लेखकाच्या नावाची पडताळणी हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यानंतर प्रदेशाची शाश्वती. लेखकाचा व काळाचा शोध घेतल्यानंतर त्या कागदातील स्थळाचा उल्लेखही तपासायचा असतो. संशोधनाचा विषय ज्या प्रदेशासंबंधी असेल त्या प्रदेशाचा उल्लेख त्यात आहे या संदर्भातील निश्चिती व त्याचा शोध घेणे अनिवार्य ठरते. आणि म्हणूनच प्रदेश, स्थळ, काळ या तीन मूलभूत गोष्टी या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरतात की ज्यामध्ये बाह्यांग परीक्षण देखील त्याला अपवाद नाही. आणि म्हणूनच बाह्यांग परीक्षणासंदर्भात जर आपण विचार केला तर बाह्यांग परीक्षण हे कोणत्याही कागदपत्राच्या संदर्भातील विश्वसनीयता तपासण्याचा
आणि त्या कागदपत्राची सत्य असत्यता पडताळण्याचा एक मूलभूत असा स्रोत ठरतो. म्हणूनच थोडक्यात बाह्यांग परीक्षण ही कागदपत्राच्या तपासणीची प्राथमिक प्रक्रिया होय. त्याच्यानंतर वळूया आपण पुढच्या नव्या संकल्पनेकडे, मौखिक इतिहास. आता याआधी बघा, आपण जर इतिहासाच्या प्रकारांमध्ये जे विभिन्न प्रकार आहेत त्यातील एक प्रकार म्हणून किंबहुना असा नामोल्लेख तरी आजपर्यंत तुम्ही असा ऐकला असेल की मौखिक इतिहास. आता याच्यामध्ये मौखिक इतिहास म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर सर्वसामान्यपणे मौखिक इतिहास म्हणजे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत इतिहास लिहिण्याची लेखनाची एक परंपरा होय, की ज्या लेखन परंपरेच्या आधारे इतिहासाचे जतन केले जाते. म्हणूनच मौखिक इतिहास हा इतिहास जतन करण्याचा एक साधन स्रोत होय. आता या लेखन परंपरेच्या आधारे इतिहासाचे जतन तर केले जाते. इतिहास जतन करण्याच्या प्रक्रियेत मौखिक इतिहास लेखन परंपरेला महत्वपूर्ण असे स्थान आहे. इतिहासातील बरीचशी माहिती ही मौखिक स्वरूपामध्ये आढळते, म्हणजे ती लिखित स्वरूपामध्ये नसते. अशी जी लिखित स्वरूपामध्ये नसलेली परंतु ऐतिहासिक दृष्ट्या ती महत्वपूर्ण असलेली अशा माहितीचे जतन करण्याचा स्रोत एक परंपरा म्हणजेच मौखिक इतिहास होय. आता वळूया आपण अशा मौखिक इतिहास लेखन परंपरेत. मौखिक इतिहास लेखनाच्या घटकांसंदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये पूरक दंतकथा ही प्राचीन काळापासून भारतात अनेक दंतकथा या प्रचलित आहेत. या दंतकथा इतिहासातील कोणत्या ना कोणत्या घटनेशी अशा संबंधित असतात. उदाहरणार्थ जर आपण मध्ययुगीन काळाचा विचार केला तर त्यामध्ये मुस्लिम आक्रमणाविषयी अनेक अशा दंतकथा या प्रस्थापित झाल्या. विशेष करून मोहम्मद गोरी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या युद्धासंबंधी अनेक दंतकथा या रूढ दिसून येतात. त्यानंतर आख्यायिका. आता मौखिक इतिहास लेखन परंपरेतील हा एक महत्वाचा असा घटक की ज्यामध्ये आख्यायिका या दैवी तत्वावर आधारित असतात. त्याचप्रमाणे आख्यायिकांची निर्मिती ही इतिहासातील महान व्यक्तीच्या संबंधित होते आणि त्या आख्यायिकेतून अलंकारिक व अतिशयोक्तीपूर्ण भाग सोडला तर त्यातून इतिहासातील अनेक घटकांचा आणि घटनांचा आढावा आपल्यास घेता येतो आणि म्हणून हा एक महत्वाचा घटक म्हणून मौखिक इतिहास लेखनात दिसून येतो. त्याच्यानंतर वाक्प्रचार. मौखिक इतिहास लेखन परंपरेमध्ये हा एक पूरक असा घटक ज्यामध्ये भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसंबंधी अनेक असे वाक्प्रचार प्रचलित असतात. त्या वाक्प्रचारांचा जर आपण विचार केला तर त्यातील काहीतरी घटनांची या वाक्प्रचारांचा संबंध असतो. म्हणजे वाक्प्रचारातून एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची अथवा घराण्यासंदर्भात देखील माहिती मिळत असते. आता जर समजा आपण विचार केला, उदाहरणार्थ मध्ययुगीन काळामध्ये ढचा मा करणारी किंवा रावास मारावे, अंमल कंपनी सरकारला, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, असे अनेक वाक्प्रचार प्रसिद्ध झालेले दिसतात. त्याच्यानंतर पोवाडे. आता मौखिक इतिहास लेखन परंपरेतील हा देखील एक महत्वाचा घटक की पोवाड्यांचा उदय हा मुळातच मध्ययुगीन काळात झालेला दिसतो. विशेषतः महाराष्ट्रातील महान व्यक्तीच्या कर्तृत्वावर आधारित असे पोवाडे तयार केलेले दिसतात.
उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित असे अनेक पोवाडे तयार करण्यात आले. या पोवाड्यातील इतिहासातील अनेक घटनांचा उल्लेख येत असतो आणि म्हणून त्यामध्ये अशा पोवाड्याच्या माध्यमातून घटनांच्या संदर्भात एक वेगळी माहिती उपलब्ध होत असते. त्यानंतर खंडकाव्य. खंडकाव्य हा काव्याचाच एक प्रकार. खंडकाव्यात एखाद्या राजाबद्दल त्याच्या जन्मापासून तर अगदी त्याच्या मृत्यूपर्यंत एकूणच जीवनाचा आढावा हा काव्यात्मक पद्धतीने घेतला जातो. काही खंडकाव्ये एखाद्या मोठ्या दीर्घकाळ चाललेल्या युद्धासंदर्भात देखील माहिती देतात. हे देखील विसरून चालणार नाही या ठिकाणी. आणि म्हणून खंडकाव्य देखील हा एक मौखिक इतिहास लेखनाचा घटक मानला जातो. त्यानंतर ऐतिहासिक म्हणी. आता याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणींसंदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये जो प्रचलित व्यवहार आहे त्यातील असंख्य अशा म्हणी मोठ्या प्रमाणात बोलताना वापरताना उपयुक्त अशा ज्याला आपण रूढ अर्थाने म्हणतो त्या दिसून येतात. काही ऐतिहासिक प्रसंगामुळे घटनांमुळे या म्हणी निर्माण होतात. म्हणजे म्हणी निर्माण होण्याचा उदय स्रोत जर आपण बघितला तर तो उदय स्रोत म्हणजे ऐतिहासिक प्रसंग किंवा घटना. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, अशा अनेक म्हणी ज्या ऐतिहासिक घटनांसंदर्भात आणि ऐतिहासिक घटनातून प्रचलित झालेल्या दिसतात. अशा ऐतिहासिक म्हणींचा देखील आपल्याला मौखिक इतिहास लेखन परंपरेमध्ये विचार करता येतो. एकूणच ही सर्व जी काही घटक आहेत ती मौखिक इतिहास लेखन परंपरेतील महत्वपूर्ण व ऐतिहासिक घटनांची माहिती देणारे स्रोत म्हणून उपयुक्त आणि महत्वपूर्ण ठरतात. धन्यवाद.